लोकसभेचे निकाल लागले, खासदारांचा शपथविधी झाला, नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळही केंद्रातलं तयार झालं। मात्र यानंतर 3 महिन्यानंतर विधानसभेचं रणांगण त्या ठिकाणी कसं असणार आहे आणि या विधानसभेच्या रणांगणामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नेमकं काय करणार, पंढरपुरातही परिचारक कुटुंब पांडुरंग परिवार नेमकी कोणती भूमिका घेणार आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा माजी आमदार प्रशांत परिचारक हे 2024च्या रणांगणामध्ये विधानसभेला पंढरपूर मंगळवेढ्यातून शेड्यू ठोकणार का, की पक्षाचे क्लस्टर प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्ष सांगेल ती आपली जबाबदारी मानत पक्षाचं काम करणार, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणणार, हाच सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय आहे। नमस्कार, एबी मराठी, आपण पाहताय एबी मराठीचा राजकीय कट्टा। खरं तर पंढरपूरच्या पांडुरंग परिवाराचं नेतृत्व सध्या माजी आमदार प्रशांत परिचारक करतायत। त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू उमेश परिचारक आणि युवा नेते प्रणव परिचारक हे तिघेही पांडुरंग परिवाराची धुरा समर्थपणे सांभाळतायत। 2021ला पोटनिवडणूक झाली, या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा कार्यकर्ते आग्रही होते, मात्र परिचारकांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली, भालकेंना त्या ठिकाणी थांबूया, मग आपण त्या ठिकाणी काय करायचं ते बघूया, आत्ता पक्षाचं काम करूया, अशा प्रकारची समजूत घालत कार्यकर्त्यांना समाधान आवताडेंची उमेदवारी त्या ठिकाणी भाजपच्या वतीने मिळाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी परिचारकांनी जीवाचं रान केलं। स्वतःच्या निवडणुकीत ही कधी नव्हे तर पळालेला परिचारक परिवार हा समाधान आवताड्यांना विजयी करण्यासाठी पंढरपूरमध्ये एक दिलानं झटला। कार्यकर्तेही पळाले, मात्र त्यानंतरच्या 2 वर्षाच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। समाधान आवताडेंनी पंढरपूर भागामध्ये स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करायला सुरुवात केली का? पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान काही कारणानं दुखावला गेला। अगदी आमदार आवताडेंच्या बॅनरवरील परिचारकांचे फोटो सुद्धा काही कार्यक्रमामध्ये गायब झाले आणि इथंच पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्याचा स्वाभिमान दुखावला गेला। शेवटी नेता हा कार्यकर्त्यांच्या प्रेमावर उभा असतो, कार्यकर्त्यांची फळी ही नेत्यासाठी महत्त्वाची असते आणि कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर जो नेता करतो तोच नेता राजकारणामध्ये दीर्घकाळ टिकतो। आणि पुन्हा एकदा पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे। वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा पांडुरंग परिवाराच्या खासगी बैठक असतील किंवा काही जाहीर कार्यक्रम एखादा असेल तर तिथं पांडुरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता बोलताना दिसतो। कारण 2019ला पांडुरंग परिवाराचे श्रद्धास्थान असलेले आमदार सुधाकर पंत परिचारक हे निवडणुकीला मैदानामध्ये होते। भारत भालके यांच्याकडून सुधाकर पंत परिचारकांचा पराभव झाला आणि सुधाकर पंत परिचारकांचा पराभव हा पांडुरंग परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जिवारी लागलेला होता आणि त्यामुळं या पराभवातून त्या ठिकाणी शल्य पांडुरंग परिवाराच्या मनातून तेव्हाच जाईल जेव्हा विधानसभेला सुधाकर पंत परिचारक यांच्यानंतर प्रशांत परिचारक हे निवडणुकीच्या मैदानात असतील आणि विजयाचा गुलाल घेऊन येतील। त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ही सुधाकर पंत परिचारक यांना श्रद्धांजली असेल असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। या सगळ्या भावनांचा प्रशांत परिचारक आदर करणार का, हाही प्रश्न आहे। कारण शेवटी ते पक्षाचे क्लस्टर प्रमुख आहेत, भाजपच्या जवळ आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहेत आणि त्यामुळं पक्षानं जर उमेदवारी नाकारली तर मोहिते पाटलांचा कित्ता गिरवत प्रशांत परिचारक विरोधात जाण्याचं धाडस दाखवणार का, लोकांमध्ये जाण्याचं धाडस दाखवणार का, हाही खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रशांत परिचारकांनी विधानसभेच्या मैदानामध्ये उतरावं, तुमच्या विजयासाठी पुन्हा एकदा आम्ही जीवाचं रान करू आणि आपला जो झालेला पराभव होता त्याचा बदला विधानसभेच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्ण करायचा आहे। मात्र भाजपामध्ये त्या ठिकाणी व्यक्तिकेंद्रित राजकारण चालत नाही आणि उमेदवारी नेमकी कुणाला मिळते यावर बनिष्ठ गणित असणार आहेत। पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार हे समाधान आवताडे आहेत, अनेक विकास कामाच्या योजना मतदारसंघामध्ये आणलेल्या आहेत, लोकांच्या मध्ये आहेत। जी पंढरपूर भाग असेल किंवा मंगळवेढ्यातील जी उपसा सिंचन योजना आहे 35 गावांची, तिच्या माध्यमातून समाधान आवताडे हे नक्की पुढील 1-2 महिन्यामध्ये मास्टर स्ट्रोक देतील आचारसंहितेच्या अगोदर आणि पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवाराची जर माळ पडली तर परिचारक काय करणार या संबंधीचं प्रश्नचिन्ह पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। प्रशांत परिचारकांना सुद्धा विधानसभेच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे। मागच्या दारानं कुठलीही आमदारकी न मिळवता आपला 2019ला झालेला सुधाकर पंत परिचारक यांचा झालेला जो पराभव होता तो जिवारी लागलेला होता आणि हा जिवारी लागलेला पराभव विधानसभेच्याच रणमैदानातून विजयाचा गुलाल घेऊन पुन्हा त्या ठिकाणी ताकदीने उभा राहायचं आहे आणि ही कार्यकर्त्यांची पांडुरंग परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य मतदाराची आणि कार्यकर्त्यांची ही भावना आहे आणि ह्या भावनेलाच प्रशांत परिचारक कितपत बळ देतात, प्रशांत परिचारक
लढायचं सामर्थ्य दाखवतात का? तुम्हाला काय वाटतं? पांडुरंग परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं? परिचारकांनी नेमका काय निर्णय घ्यावा? 3 महिन्यानंतर विधानसभेच्या रणमैदानात परिचारक कसे असतील? नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.